1 एप्रिल 2025 पासून UPI बंद होणार आहे। खरंच असं काहीतरी होणार आहे का की हे एक फक्त अफवा आहे? जर UPI बंद झालं तर आपलं काय होणार? दुकानातून साधी एक गोष्ट घ्यायची असो की मित्राला पैसे पाठवायचे असो, सगळं काही UPI वरती अवलंबून आहे। पण घाबरू नका, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार आहोत। संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी आकाश आणि आपण पाहत आहात डिजिटल वृत्तवाणी। 1 एप्रिल 2025 पासून UPI बंद होणार नाही, पण NPCI ने काही नियम लागू करण्याचा निर्णय घेतला। हे नियम काय आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। निष्क्रिय मोबाईल नंबर हटवणार। जर तुमचा मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून बंद आहे किंवा वापरत नाही तर तो नंबर तुमच्या UPI अकाउंटमधून डिलीट केला जाईल। रिअसाइन नंबरवरती बंदी। समजा तुम्ही तुमचा जुना नंबर बंद केला आणि तो नंबर दुसऱ्या कोणाला तरी दिला गेला तर त्या नंबरवरून UPI वापरता येणार नाही जोपर्यंत नवीन वापरकर्ता स्वतःचं UPI अकाउंट अपडेट करत नाही। साप्ताहिक अपडेट। बँकांना आणि UPI ॲप्सना आता दर आठवड्याला त्यांच्या सिस्टीममधील मोबाईल नंबर अपडेट करावे लागतील। मासिक अहवाल। UPI सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना दर महिन्याला NPCIला अहवाल द्यावा लागेल, ज्यामध्ये सक्रिय वापरकर्त्यांची माहिती असेल। थोडक्यात हे नियम UPIला बंद करण्यासाठी नाहीत तर ते अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आहेत। आता तुम्ही विचार करत असाल की मग आपण काय करायचं? तर घाबरायचं नाही, फक्त या सोप्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करा। तुमचं UPI ॲप उघडा, तुमचा मोबाईल नंबर चेक करा। जर तुम्ही नंबर बदलला असेल तर तो तात्काळ बँकेत आणि UPI ॲपमध्ये अपडेट करा। तुमचा नंबर सक्रिय आहे की नाही हे तपासा। जर तो बंद असेल तर नवीन नंबर लिंक करा। 1 एप्रिल 2025 आधी हे सगळं करून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरती पसरलेल्या प्रत्येक गोष्टींवरती विश्वास ठेवू नका। 1 एप्रिलपासून UPI बंद होणार नाही, फक्त काही नियम बदलणार आहेत। NPCIने याबाबत कोणतेही अधिकृत नोटिफिकेशन जारी केलेले नाही, म्हणून अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वसनीय माहिती तपासा। आणि हो, जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। आणि अशाच नवीन माहितीसाठी पाहत रहा डिजिटल वृत्तवाणी। धन्यवाद।